या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. सौभाग्यवतीनं हळदी कुंकू लावत वाण म्हणून भाजीपाल्यांच्या बिया. बुद्धिदेवता श्री गणेश, महर्षी मार्कंडेय महामुनी व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखे संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिलांचा उत्साहाने सहभाग. मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत महिलांना वेध लागतात हळदी कुंकू कार्यक्रमाचे. याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांना वाण देण्याची प्रथा आहे. काळाच्या ओघात नवनवीन वाण देण्याचा पायंडा पडू लागला. सध्या बाजारात रसायन मिश्रित व सौम्य प्रमाणात विष असलेला भाजीपाला मिळतोय. यामुळे मानवी जीवनाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. हे ओळखून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या आयोजित उपस्थित असलेल्या महिला सौभाग्यवतींना हळदी कुंकू लावून वाण म्हणून भाजीपाल्यांच्या बिया देण्यात आल्या, जेणेकरून रसायन व विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी पिकवून स्वच्छ भाज्यांचं सेवन करावं म्हणून जनजागृती होण्याच्या उद्देशानं 5 प्रकारच्या बिया देण्यात आल्या होत्या. यामध्ये पालक, मेथी, टमाटा, हिरवी मिरची व कोथिंबीर या भाज्यांच्या बिया होत्या. मकर संक्रांतीपूर्वी भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. शहरातील काही भांडारातून बिया खरेदी करून घरच्या घरीच पिकवून मस्त खा, स्वस्त राहण्याचे आवश्यक आहे. तसेच याबाबत अधिक माहिती दी रोज क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष व परसबागेच्या संयोजिका ममता बोलाबत्तीन यांनी दिल्या. शुक्रवारी संध्याकाळी पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कायद्याची माहिती ज्ञात होण्यासाठी व मनातील भीती पळून जाण्यासाठी उपस्थित महिलांना सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती सहाय्यक सरकारी वकील विधिज्ञ शैलेजा ख्यातम यांनी दिलं. याचबरोबर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधीबाबत व उद्योजका होण्यासाठी अधिक माहिती अनन्य महिला गृह उद्योगाच्या वतीनं रेखा रुद्रोज व सायरा मुलानी यांनी दिलं. डॉक्टर प्रफुल्लिता काळजी यांनी महिलांनी आरोग्य संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन करून इतर माहिती दिली. अनन्या ग्रुपतर्फे उपस्थित असलेल्या सौभाग्यवतींना वाण म्हणून अगरबत्ती देण्यात आली. कार्यक्रमानंतर शालिनी दोरनाल कॅनडा व सुजाता गोल्ला मुंबई यांच्या रोशन टी हाऊस तर्फे अल्पपहारची सोय करण्यात आली होती. या प्रसंगी बाल कलाकार रक्षिता तलकोकुल हिनं भरतनाट्यम सादर उपस्थितांची मनं जिंकली. सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापट्टन यांनी केलं. या कार्यक्रमाला पद्मकमळ प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली हे सपत्नीक उपस्थित होते. फाउंडेशनचे दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वेंकुटम जडल, सतीश चिटमिल यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नीता घाटे, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्लता काळजी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, सचिवा पूजा चिप्पा, उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सल्लागार ममता मुदगोंडी, कल्पना अर्शनपल्ली, समन्वयिका गीता भुदत्त, कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, पल्लवी संघा, पद्मा मेडपल्ली, सोनाली तुम्मा, हेमा मैलारी यांचं सहकार्य मिळालं. यावेळी जवळपास 100वर सौभाग्यवती महिला उपस्थित होत्या. पालन करतात. त्यामुळे आता थोडंसं तालुका लेवलवर असेल, सर्वे करून तालुका असेल, जिल्हा लेवल असेल, थोडंसं दरवेळी आपल्या मुलीचं प्रमाण वाढलेलं आहे. केवळ त्याला कारणीभूत हा कायदा आहे. हा कायदा आहे म्हणून थोड्याफार प्रमाणात म्हणजे वाढीला लागले. कारण बीडच्या काही केसेस होत्या की त्या डॉक्टरांनी त्यांना नंतर शिक्षा झाली, विहिरच होती. त्या विहिरीमध्ये आम्हाला कितीतरी गुणांच्या जमिनी वापरायला टाकले जाते आणि गुंडे पाळायचे. त्या गुंड्याला ते खायला म्हणजे इतक्यापणे त्या कायद्यामुळे त्या सगळ्या बंद करतात. आता इथं हा जो कायदा आहे, हा कायद्याच्या सगळ्या चालतात या स्वभाव किंवा कुठल्याही तंत्रज्ञानाद्वारे त्यांचं जीवन तुम्ही हिरावू शकत नाही. म्हणून हा कायदा आपल्या भारतीय राज्यघटनेला अनुसरून, कलम 21ला अनुसरूनच हा केलेला आहे. त्यानंतर मुलगी मोठी होते, स्वतःच्या पायात उभ्या राहतो. त्यानंतर आता हा अजून एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तो म्हणजे स्त्रियांना आपल्या माहेरच्या संबंधित असलेला समान आता ही आज राखी पौर्णिमा या ॲक्च्युली चांगल्या गोष्टींसाठी ते प्रोव्हिजन दिलेलं होतं आपल्या सक्षेशन ॲक्टमध्ये. परंतु हिंदू सक्षेशनमध्ये की मुलींना ही माहेरी पण, कारण जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, म्हणजे मुलगा म्हणजे आपल्या आजारपणाची पाठी आहे, हे जर बदलायचं असेल तर मुलींनाही आपण आपल्या संबंधित माहेरच्या संबंधित समान हिस्सा द्यायला पाहिजे.
स्त्रियांना आपल्या मायाच्या संबंधी आपल्या भावाला जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार आपल्याला मिळतो. तुम्ही काय होतं की हा 2005चा अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती येण्याअगोदर की ज्या स्त्रियांचं लग्न 1994 नंतर झालेले आहे त्यांना समान होतं. त्यापूर्वीच्यांना गावागावामध्ये वाटलं झालं जे असेल ते. परंतु 2005च्या या दुरुस्तीनंतर सरसकट सर्व म्हणजे तुमचं लग्न 94 पूर्वी हो किंवा नंतर हो सर्वांनाच तुमच्या मायाच्या संबंधित समान होते. फक्त समान कधी ज्यावेळी ते म्हणजे बिल असेल किंवा बिल नाही केलेलं असेल जेव्हा वाटली होतात तेव्हा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.